गोदावरी पाटबंधारे कार्यालयाच्या प्रस्तावित स्थलांतराच्या विरोधात मराठवाडा बहुजन विकास आघाडीच्या वतीने सेवनील उड्डाण पूल ते गोदावरी पाटबंधारे विकास महामंडळापर्यंत आंदोलन काढण्यात आले। या आंदोलनाचे नेतृत्व डॉक्टर कल्याण काळे यांनी केले। मराठवाड्याच्या पाणी व्यवस्थापनाशी संबंधित महत्त्वाचे कार्यालय या विभागातच कायम ठेवण्यात यावे, तसेच जलभावनाचा विचार करून शासनाने योग्य निर्णय घ्यावा अशी मागणी यावेळी करण्यात आली। या संबंधित अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले। सिंचन भवन आमच्या हक्काचं, अरे विखे पाटलाचं करायचं काय? अरे विखे पाटलाचं करायचं काय? मराठवाड्याचं पाणी पळवणं बंद करा, मराठवाड्याचं पाणी पळवणं बंद करा। छत्रपती संभाजीनगरला रोज पाणी मिळालंच पाहिजे। अरे ट्रिपल इंजिन सरकार काय है, जवाब दो। अरे ट्रिपल इंजिन सरकार पानी क्यों नहीं, जवाब दो। अरे ट्रिपल इंजिन सरकार कहाँ गया, जवाब दो। अरे पाणी आमच्या हक्काचं, अरे पाणी आमच्या हक्काचं। सिंचन भवन पळवणारे विखे पाटील मुर्दाबाद, सिंचन भवन पळवणारे मुर्दाबाद, मराठवाडा अन्याय करणारी भाजपा मुर्दाबाद। महाविकास आघाडीचा, महाविकास आघाडीचा सिंचन भवन आमच्या हक्काचं, सिंचन भवन आमच्या हक्काचं, सिंचन भवनाचं स्थलांतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाचं मुख्य अभियंता कार्यालय पळवणाऱ्या विजेचा, मराठवाड्याच्या पाण्याच्या संबंधी पिटिशन दाखल करणाऱ्या विजेच्या कारखान्याची चौकशी, उत्तर महाराष्ट्रानं मराठवाड्यावर केलेल्या अन्यायाचा अरे मुर्दाबाद 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 मुर्दाबाद। मराठवाड्याच्या हक्काचं पाणी, मराठवाड्याच्या शेतकऱ्याच्या आत्महत्येला जबाबदार असणाऱ्या विखे पाटलाचा, हजारो शेतकऱ्याच्या तोंडाचा घास पळवणाऱ्या विखे पाटलाचा, मराठवाड्यात गरिबी आणणाऱ्या विखे पाटलाचा, मराठवाड्यामध्ये बेरोजगारी आणणाऱ्या विखे पाटलाचा, मराठवाड्याच्या हक्काचं पाणी। छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा। अरे पाणी आमच्या हक्काचं, अरे पाणी आमच्या हक्काचं, अरे जलसंपदा आमच्या हक्काचं। अरे ओ दादा, ओ दादा, ओ दादा। सर्वपक्षीय नेत्यांनी, विरोधी पक्षातले जेवढे पक्ष आहेत त्या सगळ्यांनी मिळून मग रमेश गायकवाड साहेब असतील किंवा गेले टाकसाळ अभय टाकसाळ आहे, सर्वपक्षीय नेते मंडळींनी या ठिकाणी या मोर्चाच्या अनुषंगाने सहभाग नोंदवला। त्यात प्रामुख्याने आमची मागणी होती की दिवसेंदिवस ज्या संभाजीनगरवर विशेषतः या नेते मंडळीची वक्रदृष्टी आहे, विशेषतः पश्चिम महाराष्ट्रातल्या नेत्यांची, मग ते समन्यायी पाणी वाटपाचा प्रश्न असू दे किंबहुना आमच्या कार्यालयाला इथून पळून नेण्याचं नाशिकला, नगरला किंवा नांदेडला काम असू दे, या सगळ्या संदर्भात
हे लोक कायमस्वरूपी या आपल्या संभाजीनगर जिल्ह्याला कसं टाळता येईल या पद्धतीची भूमिका घेत असतात. आम्ही सर्वांनी मिळून हा निर्णय केला की आपण ईडीच्या कार्यालयावर एक मोर्चा काढला पाहिजे आणि आपलं निवेदन दिलं पाहिजे. सनदशीर मार्गाने आज आम्ही ते निवेदन दिलं आहे. त्यांना विनंती केली की ते कार्यालयाचे निर्णय रद्द करा आणि ते कार्यालय पुन्हा संभाजीनगरला घेऊन या, अशा पद्धतीची भूमिका आम्ही घेतली. इथं जर त्यांनी न्याय दिला नाही तर निश्चितच आम्ही मंत्रालयावर सुद्धा या संदर्भातली भूमिका घेऊन मोर्चा भूमिकेला उशीर झाला असं वाटत नाही. नाही. याच्यापूर्वी आम्ही प्रत्येक वेळेला प्रत्येक पक्षाने आपापल्या परीने कलेक्टरला, संबंधित पालकमंत्र्याला, संबंधित मंत्र्याला आणि माननीय मुख्यमंत्र्याला सगळ्यांनी पत्र दिले आणि आपापले निवेदन दिले. सामूहिकरित्या एक आंदोलन व्हावं आणि ईडीला ते निवेदन द्यावं या भूमिकेतून आम्ही सगळेजण एकत्र आलो. उशीर वगैरे नाही. द्यायचं असेल सरकारला तर उद्या देतील निर्णय करून, पण द्यायचं का नाही द्यायचं याची भूमिका आम्ही आता सध्या संजय शिरसाट साहेब आणि अतुल सावे साहेब हे दोन्ही मंत्री आपल्या जिल्ह्यातले, आमची अपेक्षा आहे त्यांनी या पद्धतीच्या आपल्यावर होणारा अन्यायाला वाचा फोडावी मंत्रिमंडळाच्या कॅबिनेट बैठकीमध्ये आणि हे निर्णय रद्द करून आणा. साहेब, नगर नाशिकने पाणी वाटपाच्या बाबतीत मराठवाड्यावर प्रत्येक वेळेस अन्यायच केला आहे. तुम्ही जर सोडला तर बाकी याबाबत कोणताच राजकीय पुढारी आवाज उठवताना दिसत नाही. निश्चितच यापूर्वी सुद्धा आपल्या समन्यायी पाणी वाटपाच्या संदर्भात आम्ही वेगवेगळी आंदोलनं केली. त्यामध्ये आम्ही सगळेजण त्यावेळेला सुद्धा सोबत होतो. एवढंच नाही तर मी सुप्रीम कोर्टामध्ये विखे पाटलांनी जी याचिका दाखल केली होती त्यांच्या विरोधात सुद्धा मी सुप्रीम कोर्टात सुद्धा गेलो आणि मला आपल्याला सांगायला आनंद वाटतो की सुप्रीम कोर्टाने आपली भूमिका मान्य केली आणि सांगितलं की नाही, धरणात पाणी हे सोडलं पाहिजे आणि तेव्हापासून आपल्याला ते धरणात पाणी यायला लागलं. सुप्रीम कोर्ट आपल्या बाजूने आहे. परंतु काही मंत्री पश्चिम महाराष्ट्रातले झाले की मधून काहीतरी उद्योग करत असतात. सर, जायकवाडीवर मराठवाड्याची मजार आहे आणि जायकवाडीलाच वाळवंट करण्याचा हा प्रयत्न आहे. आपण कदापि ते वाळवंट होऊ देणार नाही, जरी आम्ही विरोधी पक्षात असलो तरी. चलो, धन्यवाद. राधाकृष्ण विखे पाटील यांनी नांदेडला स्थलांतर करण्याचा जो निर्णय घेतलेला आहे तो निर्णय अत्यंत बेकायदेशीर आहे. त्याला नियामक मंडळाची मान्यता नाही. जननियामक मंडळाची मान्यता नसताना फक्त आदेशावरून मान्य कार्यकारी संचालकांनी हा निर्णय घेतलेला आहे आणि म्हणून आमची मागणी आहे की पहिल्यांदा हा निर्णय रद्द करावा. आणि दुसरी आमची मागणी आहे की आमचं जे मराठवाड्याचा जे मांदाडे समितीची नेमली होती मराठवाड्याच्या पाण्यावर ती त्वरित बरखास्त व्हावी. आम्ही 48.59 म्हणजे 65% वर नसल्यावर या मराठवाड्यामध्ये वरून पाणी सोडण्याचा कायदा आहे समन्यायी पाणी पद्धतीनं, परंतु तो कायदा अंमलात न आणता हे नगर आणि नाशिकचे लोक आमच्या विरोधामध्ये आमचे विखे पाटील आणि हे सारे पश्चिम महाराष्ट्रातले छगन भुजबळसहित सारे लोक आमच्या विरोधात ती कोलीबाई हे सर्व पिटिशन दाखल करतात त्यांच्या कारखान्याच्या वतीनं. म्हणून 15 ऑक्टोबरला पाण्याची डेडलाईन असताना आम्हाला 30 ऑक्टोबरच्या नंतरच समजा पाऊस कमी पडला तर आम्हाला पाणी मिळतं. आता सध्या आमचं मराठवाड्यावरचं फार मोठं नुकसान झालेलं आहे. आमची जी जवळपास 49 लाख हेक्टर जमीन जी आहे त्या 49 लाख हेक्टरपैकी फक्त आमची 20 लाख हेक्टरपर्यंत आमची जमीन भिजते आणि बाकीची 29 लाख हेक्टर जमीन जी आहे ती खऱ्या अर्थानं इथं पडीत आहे आणि पडीत असल्यामुळं त्याला 5 पिढ्यापासून पाणी न मिळाल्यामुळं आमच्या भागातला शेतकरी अत्यंत गरीब आहे आणि पर्जन्यमान कमी आहे. त्यातल्या त्यात हे पाण्याचा प्रॉब्लेम निर्माण करतात उत्तर महाराष्ट्राचे विखे आणि त्यामुळं मराठवाड्यामध्ये या ठिकाणी त्यांच्या कार्यकाळात 1300 आत्महत्या झालेल्या आहेत. म्हणून त्यांच्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा. हा घाट का घातला तुम्ही स्थलांतराचा हा घाट का घातला कार्यालय स्थलांतर करण्याचा घाट का घातला होता? मला असं वाटतं विखे पाटील अत्यंत व्यावहारिक माणूस आहे. त्याला या गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाच्या जेवढ्या जमिनी आहे जेवढ्या बिल्डिंग आहे त्या साऱ्या बिल्डरला द्यायच्या आहेत आणि म्हणून त्यांनी हे सारं काम कारस्थान